सर्वांना नमस्कार. आज आपण एका वेगळ्याच विषयाकडे वळणार आहोत. तुम्ही थंबनेल बघितलेलंच असेल. हो, नक्कीच. गुप्तधन मिळवण्यासाठीचा सोपा उपाय. गुप्तधन सापडण्याचा सोपा उपाय आहे. खात्री करा, यात काही अंधश्रद्धा वगैरे अशातला भाग नाही, तर अनुभवाचा भाग आहे. आपणही अनुभव घेऊ शकता. गुप्तधन हे अनेकांना हवं असतं, मात्र काहींनाच मिळतं. फारच काहींना मिळतं. अनेकांचं आयुष्य संपून जातं, पण त्यांना काही ते धन प्राप्त होत नाही. मग ते अनेक विविध उपाय करतात आणि अपयशी होतात. आपण मात्र आज अगदी सोपा आणि सर्वांना, म्हणजेच ज्यांना गुप्तधन हवं आहे अशांना बरं का, करता येईल अशा उपायावर चर्चा करणार आहोत. विविध देवतांच्या धनप्राप्ती मंत्राच्या पेक्षाही हा उपाय नक्कीच अधिक श्रेष्ठ आहे. साक्षात शनिदेवांनीही आज मी जो उपाय सांगणार आहे याची महती सांगितलेली आहे. तर आपली उत्कंठा अधिक न ताणता जाणून घेऊया तो सोपा उपाय काय आहे तो. सर्वप्रथम आपण शुभ दिवस कोणता हे कॅलेंडरवर बघावा. त्यानंतर आपण या उपायाला सुरुवात करावी. कसं आहे, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही शुभ दिनी, शुभ वेळी केली तर त्याचे परिणाम हे अधिक चांगले व त्वरित मिळतात, जलद मिळतात. त्यामुळे आपण एक शुभ दिवस शोधूया. आता काही जणांना प्रत्येकच क्षण शुभ असू शकतो, मग तर त्यांना कॅलेंडर पण बघण्याची गरज नाही बर का. जो दिवस उगवेल तो शुभच आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणालेच आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणालेच आहेत, प्रसन्न हो पाणी ऋतू, तोच विवाहाचा मुहूर्तू, बाकीच्या झंझटी फालतू, असे मानतो आम्ही. बरोबरच आहे. ठीक आहे, तुमच्या सोयीनुसार वा इच्छेनुसार जी वेळ आपल्याला शुभ वाटते तीच निवडा. अहो, शिवाजी महाराज तर लढाईला निघताना कुठे बघत होते मुहूर्त. त्यांनी तर बऱ्याच लढाई ह्या अमावस्येच्या रात्री सुरू केल्यात. कारण निसर्गाची साथ असली की यश मिळण्यात गती प्राप्त होते. तुम्ही पण अमावस्येची वा पौर्णिमेची आपल्या सोयीनुसार एक वेळ ठरवा. प्रातःकाळी सकाळी सूर्योदयापूर्वी उठा. छान मॉर्निंग वॉक करा, योगा करा वा ध्यान करा. ध्यान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायला काही हरकत नाही. स्नान झाल्यानंतर आपल्या कुलदैवतेसमोर वा आपल्या आराध्य दैवतेसमोर दिवा लावा. अगरबत्ती वा धूप लावल्यास हरकत नाही. शंख असेल तर तो जरूर वाजवा. त्यानंतर अरे हो, काही तर देवच न मानणारे असतात. त्यांनी निसर्ग देवतेला कृतज्ञ मानावे. त्यांनी निसर्ग देवतेला कृतज्ञ भावाने नमन करू शकता. त्यानंतर काही वेळ आपण शांत पद्मासनामध्ये बसावे. पद्मासन येत नसेल तर वज्रासन किंवा साधी मांडी घालून बसले तरी चालेल. शांत बसण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू विचार कमी होतील. श्वासावर लक्ष केंद्रित करायचा, शांतपणे विचार करावा. खरंच आपल्याला किती धन हवे आहे, ते मिळवण्यासाठी आपण काय प्रयत्न केले
व आपले प्रयत्न खरंच 100% होते का? आपल्या आराध्य देवतेला प्रार्थना करून, देवा मला गुप्तधन प्राप्त करण्यास सहाय्य कर म्हणून विनंती करा. हळूहळू डोळे उघडा, शांत वाटेल. आता आपल्या घरात असणाऱ्या सर्वात मोठ्या आरशासमोर उभे राहा. स्वतःला निरखून बघा. आपल्या आतच तर नाही ना धन, ज्याला आपण गुप्तधन म्हणतो? हो, नक्कीच. आपला आत्मविश्वास, आपला आनंद, आपला उत्साह, आपली नवनिर्माणाची उर्मी, आपला प्रेमभाव, आपली सहकार्यता, आपली कष्टाळू वृत्ती. कितीतरी रूपाने आपल्याला हे गुप्तधन सापडेल, आहे की नाही? आरशात स्वतःला बघा व गुप्तधन मिळवा. आपले शरीर आपले धनस्तर आहे. याची काळजी जेवढी घेऊ तेवढीच तो आपल्याला साथ देईल. तोच आपला खरा सोबती, खरा साथीदार आहे. तेव्हा आजच्या या दिनी आपण ठरवू, कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपल्याला मिळालेलं हे जे शरीररूपी धन आहे त्याची योग्य काळजी घेऊ. तसेच स्वतःच्या कष्टाने आपली प्रगती करू. आपले ध्येय ठरवून त्यामागे वाटचाल करू. हेच भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न APJ अब्दुल कलाम म्हणालेच आहेत, स्वप्न असे असावे की ते आपले झोप उडवून लावेल. स्वप्न असे असावे की ते आपली झोप उडवून लावेल. सर्वांना एप्रिल फुल दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण सर्वजण फुल कॉन्फिडन्सने आपल्या कार्याकडे वाटचाल करू व यश खेचून आणू. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.